आता जरा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ झाले बरं का, छान वाटतंय ना. कोंबड्यांचं खाद्य खाऊन झाले, पिल्ल्याने खाऊन चारा उरलाय. 2च आहे ती, त्यामुळे लय काही चारा लागत नाही. एक मुठभर बांधलं तर त्यांना बस होतंय एक टाइम खाऊन निवांत. कोंबड्या अगोदर खात होत्या फ्लावरचा पाला, आणि आता मी फ्लावरचा पाला आज आणून टाकलाय, पण कोंबड्याने अजिबात तोंड लावलं नाही. हवं इथं थोडंसं टाकून बघितलं, पण कोंबड्याने काही फ्लावरचा पाला खाल्ला नाही. त्यामुळं कोंबड्यांना फ्लावरचा पाला आणून घालून काय उपयोग नाही, खात नाही त्या. आणि काय झाले सांगू का, कोंबड्यांना आहे ना बाहेर सोडलं होतं 2-4 दिवस. आता मी अगोदरच्या व्हिडिओत दाखवले कोंबड्यांना बाहेर सोडल्यानं कोवळा चारा कोवळं गवत खायला. पण कोवळं गवत खाल्ल्यानं कोंबड्यांची अंडी कमी येते. ती आता कोंबड्यांची अंडी 33, 34 ते 38 पर्यंत अंडी निघत होती. कमीत कमी 34-35 रोजच्या रोज अंडी निघत होती. पण आज कोंबड्यांची काल पण कमी निघाली, काल 30 निघाली होती, आज 28 अंडी निघाली. म्हणजे कोंबड्यांच्या खाद्यात फरक झाला तर कोंबड्यांच्या अंड्याला पण फरक पडतोय बरं का. हे मला म्हणजे बघायचं होतं, फरक पडतोय का, तर 100% फरक पडतोय कोवळं मोड खाल्ल्यानं. निबार गवत खाल्ल्यानं एवढं काही नाही, पण कोवळं मोड खाल्ल्यानं कोंबड्यांच्या अंड्याला फरक चांगलाच पडतोय. 7-8 अंड्याला फरक पडलाय. त्यामुळं उद्यापासून कोंबड्या बाहेर सोडायचं बंद. ही बोकडा आता आखाड्यात विकायची ती बरं का. आखाड्याला जरा असते गिराईक, आखाड्यात विकायचंय. आणि ह्यांचं चाललंय आता चारा खायचा. आता झाडून काढलं, त्यांनी लागल्यात केर भरून टाकायला. आणि शेळ्यांचं चाललंय चारा खायचं. शेळ्या गेल्या त्या सगळ्या गाभण, ही मात्र 2-3 महिन्याची आहे. आणि ह्या तेवढ्या आत्ता गाभण गेले त्या. काय हो बघा बघ, सोमूच्या पप्पाचा जीव नुसता गायीवर आहे. त्यांच्या शेळ्यांच्या पुढचं गवत आहे बरं का. त्या मावशी काय करत्या, रोज कामाला जात्या आणि गवत ताजं ताजं घेऊन येत्या. त्यामुळे शेळ्या त्यांच्या झाल्या त्या चटक्यान. शेळ्या 2च आहेत, एक बोकड आणि एक पाठ आहे. मग मावशी काय करते, उरलेलं गवत हे आमच्या शेळ्यांना टाकत्या. तर सोमूचं पप्पा म्हणतात की ते शेळ्यांना कशाला टाकली, गायला टाकायला. त्यांचं गायीवर म्हणजे ते त्यांची श्रद्धा आहे बरं का. आणि गायला त्याने चारा रोज टाकते ते. आता शेळ्यांना कशाला टाकली, गायला टाकायचं नाहीच का चारा म्हणतात. म्हणजे शेळ्यांवर त्यांचा जीव नाही. गायला मात्र यायचं, गोंधरायचं तिला आणि घास चारायचं, पूजा करायचं, ते सारखं त्यांचं चालू असतं. त्यामुळे म्हणतात गायला वैरण टाकायचं नाही का, शेळ्यांना कशाला टाकली. त्याला पण श्रद्धा लागते बरं का. तिकडलं पण झाडू काढता काय, खडलं यायचं तिकडं. फक्त वैरण टाकायचं. फक्त वैरण टाकायचं. वैरण कुठली टाकायची, वैरण कुठली आम्ही का तेच टाकतोय की, लांब करून बांधायचं. झाडून काढायचं चालू आहे. आणि आता झाले संध्याकाळ, त्यामुळे झालं शेळ्यांचं सगळं. हो आमच्या शेळ्या मावशीच्या शेळ्यांच्या पुढचं बी खाते त्या. त्यांना आता खुडा आणलाय, कोबीचा पाला पण आहे, वळला पण कडबा घालतोय. आज हाती गवत आणलं नाही, कारण खुडा बिडा जास्त आहे म्हणून हाती गवत काय आणलं नाही. लई नाश करते म्हणून, नाश करायसारखं ह्यांना घातलं ना मग परत त्यावर तुडवायचं ते करते ते. त्यामुळे ह्याला लई वैरण असं म्हणजे अति जास्त प्रमाणात घालत नाही, मापातच घालतोय. म्हणजे त्याने असं मागून खाल्ली पाहिजे वैरण, आहे का नाही हो, मागून खाल्ली पाहिजे वैरण शेळ्याने. तर असू द्या, कोंबड्या आपण जेव्हा मोकळं सोडतो ना, कवळ्या गवतानं कोंबड्यांची अंडी कमी येते. त्यामुळे बाहेर कोंबड्या मोकळ्या सोडायच्या नाही त्या जास्त, कुंडून त्यांना खाद्य घालायचं.